सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिशन आरंभ अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेच्या अनुषंगाने आताच या महिन्यामध्ये आपली जी सराव चाचणी झाली दिनांक 26/7/2025 रोजी, त्या सराव चाचणीतील गणित हा जो विषय होता, या गणित विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण सोडविणार आहोत. सर्वप्रथम या तासिकेच्या सुरुवातीला मी सर्व विद्यार्थी, पालक, अधिकारी, सर्व शिक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपण जास्तीचा वेळ न घेता लगेचच आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात करायची आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे काही अगदी साधे आणि सोपे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण शक्यतो टाळून पुढे जाणार आहोत, कारण आपल्याला जे थोडेसे प्रश्न सोडवणं गरजेचं वाटतं. असे प्रश्न सर्व होणार नाही, कारण 50 आपल्याला गणिताचे 50 प्रश्न आहेत आणि या 50 प्रश्नांमध्ये एक तासिकेचा जो वेळ आहे हा फक्त प्रश्न सोडवायचे असतील तर तो पुढे, परंतु आपल्याला थोडं स्पष्टीकरण सुद्धा करायचं आहे, त्यामुळे तो वेळ आपल्याला करायचा पुरणार नाही. म्हणून आपण महत्वाचे प्रश्न या ठिकाणी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला गणिताचा जो पहिला प्रश्न होता, 30,405 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहा. तर या ठिकाणी पहा, 30,405 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये आपण परीक्षेला सामोरं जात असताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे, जो प्रश्न असेल तो प्रश्न आपण फक्त लक्ष करून वाचायचा. आपण खूप अभ्यास केला असतो, परंतु आपली कधी कधी काही गडबड होते, तर त्या काही गडबडीमध्ये आपण एखादा प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि आपल्याला वाटतं की 30,405 ही संख्या कशी घ्या. आपण 30,405 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे काही गडबडी लगेच मोकळे होतो आणि मग आपल्याला त्या ठिकाणी पुढे महत्वाचं काय सांगितलेलं आहे, देवनागरी संख्या चिन्हात कशी घ्या. तर देवनागरी संख्या चिन्ह आपण सर्व शिकलेलो आहोत. देवनागरी मराठी अंक आहे, त्या मराठी अंकामध्ये म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 30,405 या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 19 ही संख्या अवघड संख्या चिन्हात कशी घ्या. आता 19 ही संख्या अवघड संख्या चिन्हामध्ये लिहिणार आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की रोमन संख्या चिन्ह आपण जवळजवळ सुरुवातीचे 1 ते 100 आणि पुढे महत्वाचे LCDM हे जे महत्वाचे संख्या चिन्ह आहेत ते आपण सर्व शिकलो. त्यामुळे संख्या चिन्हांची रचना कशी असते, रोमन संख्या चिन्हांची रचना कशी असते हे आपण शिकलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला फारसं काही अवघड जाणार नाही. पण 19 ही संख्या आपल्याला लिहायची आहे. 19 ही संख्या लिहिताना यामध्ये रोमन संख्या चिन्हांची जी रचना असते ती या पद्धतीने केलेली असते. 10+9 10 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये x आहे, x आहे या पद्धतीने हा जो पर्याय आहे हा जो पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. असे काय आता नाणी नोटाचे प्रश्न हे पण काही प्रश्न सोपे आहेत पहा. त्यामुळे आता 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळा असतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. 1 ते 100 संख्या चिन्ह आपण सर्वजण शिकलेलो आहोत. 1 ते 100 मध्ये एक अंक 21 वेळा येत असतो. त्याचप्रमाणे 0 हा अंक 11 वेळा आणि 2 पासून तर 9 पर्यंतचे सर्व अंक हे 20 वेळा येतात. याचाही अभ्यास आपण केला आहे. त्यानंतर पुढे आहे 33.05 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. आता किलोग्रॅमचे आपल्याला या ठिकाणी ग्रॅम करायला सांगितलेले आहेत. आता किलोग्रॅमचे ग्रॅम तुम्हाला सर्वांना माहित आहे. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग जर आपण या ठिकाणी 33.05 याचे जर किलोग्रॅम करायचे असतील तर आपल्याला त्याला 1000 ग्रॅमने काय करावं लागणार आहे, गुणावं लागणार आहे.
या ठिकाणी $33.05 गुणिले 1000. आता आपण या ठिकाणी जे दशांश चिन्ह आहे गुणाकार करत असताना त्या दशांश चिन्हाचा दशांश चिन्ह नाही असं समजून आपण अगोदर गुणाकार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 1000 ने गुणायचं म्हटल्यानंतर आता अगोदर 1 ने या संख्येला गुणल्यानंतर 3305 ही संख्या जशाच तशी येणार आहे आणि हे 3 शून्य यावर आपल्याला द्यायचे आहेत. आणि नंतर मग दशांश चिन्ह जे आहे ते किती घरानंतर किती घरावर आहे हे पाहायचं आहे. उजवीकडून डावीकडे 1 आणि 2, 1 आणि 2 घर सोडून या ठिकाणी 33,050 हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालील संख्येचे विस्तारित रूप ओळखा. आता या ठिकाणी संख्या दिलेली पहा 80,808. आता विस्तारित रूप काही फारसं अवघड नाही. आपण फक्त या ठिकाणी जे त्या संख्येमध्ये असणारे अंक आहेत त्या अंकांच्या स्थानिक किमती ज्या आहेत त्या बेरजेच्या स्वरूपात लिहायच्या आहेत. आता या ठिकाणी पहा हे शेवटचे 8 आहे ते एकक स्थानी आहेत म्हणजे त्याची स्थानिक किंमत 8च असणार आहे. याची 0च असणार आहे. नंतर या 8ची 800 आणि या 8ची 80,000 म्हणजे ज्या पर्यायामध्ये 80,000 अधिक 800 अधिक 8 त्याचा क्रम जरी बदलून दिलेला असेल तरी तो पर्याय आपल्याला बरोबर असतो. पहा तर या ठिकाणी पहा 80,000 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा 80,000 800 आणि 8 हे तिन्ही स्थानिक किमती या ठिकाणी आले आहेत म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हा बरोबर आहे. पहा पर्याय क्रमांक 2 कारण या ठिकाणी पहा या 8ची स्थानिक किंमत 8 आहे, या 8ची स्थानिक किंमत 800 आहे आणि या 8ची स्थानिक किंमत 80,000 आहे. अशा पद्धतीने हाही प्रश्न अगदी सोपा आहे. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद बरोबर किती सेकंद. आता आपल्याला या ठिकाणी सेकंद काढायचे आहेत. तास दिलेले आहेत, मिनिटे पण दिलेली आहेत आणि सेकंद पण दिलेले आहेत. त्या सर्वांचं रूपांतर आपल्याला सेकंदामध्ये करून एकूण सेकंद किती होतात हे पाहायचं आहे. आता प्रथमतः आपण 1 तास याचे सेकंद काढूया. 1 तास बरोबर अगोदर त्याचे आपल्याला मिनिट काढावे लागतील. मग 1 तास त्याचे मिनिट काढताना 60 मिनिट, एका तासाचे 60 मिनिट आणि मग 60 मिनिटाचे पण आपल्याला 60 गुणिले 60 सेकंद येतील. 6 6 36 आणि 2 0 म्हणजे 3600. त्यानंतर 22 मिनिटे आहेत. 22 मिनिटे याच्या आपल्याला काय करायचे आहेत, सेकंद काढायचे आहेत. हा 0 6 दुणे 12 चला 1 आणि 6 दुणे 12 आणि 13 आणि इथे 15 तर सेकंद वेगळे दिलेलेच आहेत. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर 5 3 6 3 9 आणि 3 आणि 4 4935. 4935 हा पर्याय या ठिकाणी 2 नंबर दिला आहे. म्हणजे आपल्याला तास दिलेले असतील, मिनिटे दिलेली असतील, सेकंद दिलेले असतील. हाही प्रश्न काही फारसा अवघड नाही त्यामुळे आपल्याला याच्यावर सुद्धा जास्त वेळ काही घालवायचा नाही. त्यानंतर आता पहा या ठिकाणी खालील संख्या चढत्या क्रमाने असणारा योग्य पर्याय कोणता. आता इथे फारसं अवघड नाही. पहा या ठिकाणी अगोदर एकच गोष्ट कटाक्षाने पाहिजे आहे की या सर्व ज्या संख्या आहेत या सर्व संख्या किती अंकी आहेत. या ठिकाणी जर सारख्याच अंकी संख्या असतील तर मग आपल्याला एकक, दशक, शतक, हजार हे जे स्थान आहे या स्थानावर असणारे अंक पाहिजे आहेत. त्यावर आपल्याला लगेच पटकन लक्षात येणार आहे. तर आता या ठिकाणी जर नजर टाकली तर या ठिकाणी पहा सर्वच पर्यायामधील सर्वच संख्या 4 अंकी आहेत आणि त्यामुळे आपल्याला अगोदर आता 4 अंकी असल्यामुळे आपण काय करूया, डावीकडून पाहत चलूया. म्हणजे आता या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार स्थानाकडून पाहूया. पहिला पर्याय जो आहे आपल्याला चढता क्रम कोणता योग्य आहे ते पाहायचं आहे. या ठिकाणी पहा पहिल्या पर्यायामध्ये 7
हजार स्थानी 7, इथे 7 आहेत, इथे 7 आहे, इथे 7 आहेत, म्हणजे 1000 स्थानचा विषय संपला. नंतर आपण शतक स्थान पाहणार आहोत. मोठी मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. पहा, या ठिकाणी 2 आहेत, नंतर 3 आहेत, म्हणजे 2 आणि 3 हा चढता क्रम झालेला आहे. 3 नंतर 6 आहेत, या ठिकाणी इथे चढता क्रम झाला आहे, परंतु शेवटच्या पर्यायामध्ये 1 आहे, म्हणजे तिथे काही चढता क्रम होऊ शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. नंतर पर्याय क्रमांक जर 2 पाहिला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 1000 स्थानी सर्व ठिकाणी 7 आहेत, म्हणून आपण फक्त शतक स्थानाकडे आता वळूया. तर या ठिकाणी शतक स्थानी 1 आहे, नंतर 3 आहे, वाढलेला आहे क्रम. 3 नंतर इथे 2 आहे, इथे पुन्हा कमी झालाय, म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये इथे 7 7 7 सगळे 1000 स्थानी 7 आहेत. मग आता शतक स्थान पहा. शतक स्थानी इथे 1 आहे, इथे 2 आहे, चढता क्रम झालाय, इथे 3 आहे आणि इथे 6 आहे, म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये शतक स्थानचे जे अंक आहेत ते सर्व शतक स्थानचे अंक चढत्या क्रमाने पुढे पुढे गेलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 5.026 या दशांश अपूर्णांकातील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? आता या ठिकाणी आपल्याला हा जो दशांश अपूर्णांक दिलेला आहे, या दशांश अपूर्णांकामध्ये जो 6 आहे, या 6ची स्थानिक किंमत विचारलेली आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी दशांश चिन्ह असतं, दशांश चिन्हाच्या डावीकडे हे एकक स्थान असतं आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे असतं ते दशांश, त्याच्या पुढे शतांश आणि त्याच्या पुढे हजारांश, अशा प्रकारे ते स्थान असतात. मग आता ज्या वेळेला आपण 6ची स्थानिक किंमत विचारलेली आहे, मग 6ची स्थानिक किंमत काढत असताना 6 गुणिले ते हजारांश स्थान असल्यामुळे 1/1000 या पद्धतीने आपण काय करणार आहोत, त्याला गुणणार आहोत, म्हणजे 6/1000. आता या ठिकाणी भागाकार जर केला आपण तर तुम्हाला सर्वांना माहित आहे 1 2 3, आता इथे सुरुवातीला 1 आहे, अशा शून्याच्या प्रकारचा जो भागाकार असतो तो भागाकार करताना आपण प्रत्यक्ष भागाकार करत बसण्याची गरज नसते. या ठिकाणी जे 3 शून्य आहेत हे आपण उजवीकडून डावीकडे जाताना 3 घरं बरोबर आल्यानंतर आपण दशांश चिन्ह द्यायचं असतं, म्हणून या ठिकाणी पहा हे 6 तर ऑलरेडी आहेतच, नंतर आपल्याला 3 घरं टोटल करायचे आहेत, हे 1 हे 2 आणि हे 3, इथं दशांश चिन्ह येईल आणि या ठिकाणी म्हणजे 0.006 हे उत्तर या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही दशांश अपूर्णांक असू द्या, साधी संख्या असू द्या, कोणत्याही संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत विचारल्यानंतर ती काही काढणं फारसं अवघड नसतं. फक्त काही ह्या थोड्याशा ज्या गोष्टी आहेत दशांश अपूर्णांकामध्ये, विशेष करून दशांश चिन्हाच्या शेजारचं घर कोणतं असतं, मग त्या ठिकाणी ते दशांश असल्यामुळे मग त्याला 1/10 ने गुणायचं, नंतर शतांश जे दुसरं घर असतं त्याला 1/100 ने गुणायचं, अशा पद्धतीने, आणि हजारांश जे घर असतं त्याला 1/1000 ने गुणायचं, गुणाकार करून भागाकार करायचा. अशा पद्धतीने जर आपण ते सोडवलं तर ते फारसं अवघड जात नाही. त्यानंतर पुढे गुणाकार आहे. आता गुणाकार तुम्ही सर्वजण अगदी सहजासहजी करता, त्यामुळे आपण तिथे काही जास्त वेळ घालवणार नाही. 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे हे काही फारसं अवघड नाही, सर्वजण अगदी व्यवस्थित गुणाकार सहज करू शकतात. त्यानंतर सर्वात लहान व सर्वात मोठ्या 5 अंकी संख्येची बेरीज किती? या ठिकाणी पहा, आपला सर्वात लहान आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या फक्त व्यवस्थित माहिती पाहिजे. आता सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे, तर पहा सर्वात लहान 5 अंकी संख्या 1 2 3 4 5 10,000 आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या 99,999. सर्वात लहान 5 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या यांची बेरीज विचारली. बेरीज फार सोपी आहे. 0+9 9, 0+9 9, इथे 9 आणि 9 1 10, म्हणजे या ठिकाणी 1,09,999 हा जो पर्याय आहे, हा पर्याय 1,09,999 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. एका शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत
एकक दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, 19,48,047 स्त्रियांनी व 21,73,263 पुरुषांनी मतदान केले. तर एकूण मतदान किती झाले? आता यांची फक्त बेरीज करायची आहे, त्यामुळे आपल्याला इथे काय बेरीज करणं अवघड नाही, म्हणून आपण पुढे जाऊया. आपण तुम्ही सर्वांनी परीक्षेमध्ये तर अगदी सहज बेरीज केलेली असेल. त्यानंतर खालील उदाहरण सोडून भागाकार आणि बाकी असणारा योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, आपल्याला उदाहरण दिलंय 9,770 9,770 भागिले 34 हा भागाकार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 30 पर्यंतचे पाढे असतील, 30 पर्यंतच्या पाढ्यातला एखादा भागाकार आलेला असेल, तर तो भागाकार आपल्याला पाढे पाठ असल्यामुळे सहज शक्य होतो. परंतु ज्या वेळेला 30च्या पुढील एखादी संख्या भाजक म्हणून दिलेली असते, त्यावेळेला मात्र थोडीशी आपल्याला अडचण येते. परंतु काही हरकत नाही, तुम्हाला एक सोपी ट्रिक, एखादा पाढा कसा तयार करावा हे तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला पाढा तयार केल्यानंतर कोणताही गणित पटकन सोडवता येईल. आता आपल्याला या ठिकाणी 34चा पाढा तयार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 34चा पाढा तयार करत असताना आपण काय करायचं, त्या 34 मधील 4चा आणि 3चा पाढा अगोदर लक्षात ठेवायचा. यासाठी फक्त आपल्याला 1 ते 9 अंकांचे पाढे माहीत असले पाहिजे. त्यानंतर त्या 9 पाढ्यांवरून आपण किती अंकी कोणताही पाढा तयार करू शकतो. तर पहा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36 आणि 4 10 40. आता 3चा पाढा इथे लिहितो मी. 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30. आता करायचे काय विद्यार्थी मित्रांनो, या 4च्या पाढ्यातील फक्त एकक स्थानचा अंक उजवीकडे मांडायचा आणि बाकीचे राहिलेले इकडची संख्या आणि याची बेरीज करत करत मांडायची. आता पहा, इथे एकक स्थानी 4 आहेत आणि इकडे दशक स्थानी तो एकच अंक असल्यामुळे तो दशक तसा आपल्याला घ्यायचा आहे. 34 1 34. नंतर इथे 8 आहेत, इथे 6 दशक तशी घ्या, इथे 2 आहेत. आता 9ची आणि 1ची आपल्याला फक्त बेरीज करून द्यायची आहे. तर पहा, या ठिकाणी 9 आणि 1 10, हा 6 जशाच्या तशा मांडा, 12 आणि 1 13. नंतर हा 0 जशाच तसा मांडा, 15 आणि 2 17. हा 4 जशाच्या तसा मांडा, नंतर 18 आणि 2 20. हा 8 असाच मांडा, 21 आणि 2 23. नंतर हा 2 असाच मांडा, 24 आणि 3 27. 6 जशाच तसा मांडा आणि 27 आणि 3 30. शेवटी 0 आणि 30 आणि 4 34. अशा प्रकारे 34चा पाढा एकदा तयार करून घ्यायचा. म्हणजे मोठ्या संख्येचं जर असेल तर अशा पद्धतीने आपण पाढा तयार केला की आपल्याला भागाकार करणं काही अवघड जात नाही. आता 34च्या पाढ्यामध्ये आपल्याला 97 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. तर या ठिकाणी 68 2 नंबरची संख्या जी आहे ती 68 ही वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे. तर आपण या ठिकाणी 7 मधून 8 जात नाहीत, आपण इकडे एक हातचा घेतला, इथे राहिले 8, इथे झाले 17, इथे राहिले 8तून 17तून 8 गेले 9 आणि 8तून 6 गेले 2. नंतर वरून आपण 7 घेतले, 297. या पाड्यामधून 297 मधून या पाड्यातील मोठ्यात मोठी कोणती संख्या वजा होते, तर 272 ही संख्या 8 नंबरला आहे. 272 हे वजा करा. 7तून 2 गेले 5, इथे 2 आणि इथे 0 25. नंतर शेवटचा 0 राहिलेला घ्या. आता 250 ही संख्या या ठिकाणी मोठ्यात मोठी पाड्यातली कोणती वजावणी संख्या याच्यामधून, तर ती आहे 238. किती नंबरला आहेत, तर ते आहेत 7 नंबरला. म्हणून या ठिकाणी 7चा भाग द्या, 238 वजा करा. आता इथं राहिले 2, आजचा आला 1, इथं राहिला 1 आणि इथं 0. अशा पद्धतीने आता विचारलंय काय, तर भागाकार आणि बाकी योग्य पर्याय निवडा. म्हणजे भागाकार केल्यानंतर भागाकार किती आला, तर 287 आणि बाकी किती उरली 12. तर या ठिकाणी 287 आणि 12 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हा भागाकार आपण पाढा तयार करून अगदी सहज सोडू शकतो. त्यानंतर पुढील उदाहरण आहे पहा,
12°-13 हे अपूर्णांकात कसे लिहाल? आता 12°-13 या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे सोपच आहे. नंतर 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? 5 तासाचे मिनिटे होतात. 60 ने जर आपण गुणलं, एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. मग 60 ला जर आपण 60 ला 5 ने गुणलं तर 5 × 36 आणि वरचं 0 300 आणि वरची 35 मिनिटे म्हणजे 335 मिनिटे हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. हे पण सोपच आहे. आता या ठिकाणी पहा 75 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? आता हे पण फार सोपं आहे. पहा कोणत्याही संख्येचे जे विभाजक असतात हे विभाजक काढल्यानंतर, किंवा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचे जे विभाजक असतात ना त्यातील सर्वात मोठा विभाजक हा ती संख्या स्वतः असते. कारण तिने स्वतःने त्या संख्येला भाग जातो. त्यापेक्षा मोठ्या कुठल्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नसल्यामुळे त्याच्यापेक्षा मोठा विभाजक नसतो. म्हणून या 75चा विभाजक या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये 75 जो आहे तोच असणार आहे. हे सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण फारसा वेळ घालवणार नाहीत, कारण आपल्याला एका तासिकेमध्ये जितके जास्त प्रश्न सोडवता येतील तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एका पुस्तकाची किंमत 3/8 भाग पाने, एका पुस्तकाची 3/8 भाग पाने वाचल्यावर 75 पाने वाचायची राहिली तर पुस्तकाची एकूण पाने किती? आता या ठिकाणी आपल्याला पुस्तकाची एकूण पाने काढायची आहेत. आता या ठिकाणी एकूण पानं काढायची म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 पद्धतीने हे गणित सोडवता येते. एक तर आपण समीकरण करून सुद्धा हे गणित सोडवू शकतो, किंवा आपल्याला डायरेक्ट पर्याय टाकून सुद्धा हे गणित सोडवता येईल. आता समीकरण करून कसं सोडवायचं हे आपण पाहूया. आता या ठिकाणी पहा, एका पुस्तकाची 3/8 भाग पाने वाचल्यावर 75 पाने वाचायची तर पुस्तकाची एकूण पाने काढायची आहेत. आता पुस्तकाची एकूण पाने x आहेत असं आपण मानूया. x म्हणू, पुस्तकाची एकूण पाने x म्हणू. आता x मांडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समीकरण तयार करायचं आहे. पहा आता पुस्तकाचा किती भाग वाचलाय? 3/8 भाग वाचलाय. तर मग आता x गुणिले 3/8 आणि 75 पाने वाचायची राहिली म्हणजे त्यातलाच भाग आहे म्हणून अधिक 75 आणि बरोबर एकूण पानांची किंमत किती होती? तर आपण इथे x मानलेली आहे, म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर ह्या ठिकाणी हे समीकरण तयार झालं. हे समीकरण तयार झाल्यानंतर हे समीकरण सोडवणं काही फारसं अवघड नाही. x गुणिले 3x/8 अधिक 75 बरोबर x. आता राहिलेला भागीकडे पुढे सोडवतो मी. आता 3x/8 अधिक 75 आपल्याला प्रथमतः ही बेरीज करून घ्यावी लागेल. मग आता याच्या खाली छेद नाही, आपल्याला छेद 1 घ्यावा लागेल. ज्यावेळेला एखाद्या संख्येच्या खाली कुठला छेद नसतो त्यावेळेला तो एक छेद आपल्याला गृहीत धरावा लागतो. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल का सांगितलेले असेल. आता हा या ठिकाणी हे जे अपूर्णांक तयार झाले या अपूर्णांकाची आपल्याला काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. आता बेरीज करताना तुम्हाला सगळ्यांना माहिती छेद समान करून घ्यावा लागतो. या ठिकाणी 8 छेद आहे, इथे 1 आहे, म्हणजे आपल्याला इथे पण 8 करावा लागेल. 8 करण्यासाठी आपल्याला 8 ने या ठिकाणी छेदाला गुणलं की अंशाला सुद्धा 8 ने गुणावं लागेल, कारण आपल्याला तो जो अपूर्णांक आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कमी झाली नाही पाहिजे, तो इक्विव्हॅलेंट राहायला पाहिजे. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्हीला 8 ने गुणावं लागेल. आता हा गुणाकार मी पुढे घेतो. 3x/8 अधिक, आता या ठिकाणी 8×5 = 40, 0×8 = 4, 8×7 = 56 आणि 4 = 60 आणि छेद जो आहे 8×1 = 8. आता छेद विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समान झालेला आहे. छेद समान झाल्यानंतर बेरीज करणं काही फारसं अवघड नसतं. आता जो छेद समान झालाय तो छेद खाली मांडला. आता या ठिकाणी 3x अधिक 600 अशी मांडणी या ठिकाणी आपण केलेली आहे. आता पहा या ठिकाणी बरोबर x मांडायचं राहिले x. आता इथे पहा 3x अधिक 600 बरोबर हा जो x आहे हा 8 आपल्याला तिकडे न्यायचा आहे, इथे भागिले मध्ये आहे, तो तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल. मग 8 गुणिले x बरोबर 8x. या ठिकाणी अशा प्रकारे 8x हे समीकरण तयार झालं, म्हणजे समीकरण पुढे वाढलं.
आता यानंतर हे पुढे सोडवत असताना 600 बरोबर दिसतंय ना सर्व? 600 बरोबर ते काय होईल मग पुसता येईल पण दिसते काय अडचण. 600 बरोबर 8x. आता हे 3x आपल्याला बरोबरच्या पलीकडे न्यायचे आहे. मग आता इथे अधिक मध्ये आहे तिकडे गेल्यानंतर ते वजा होते. वजा 3x म्हणजे 600 बरोबर 8 मधून 3 गेले 5, x ला x चा 7. आता 600 बरोबर 5x. मग आता या ठिकाणी x ची किंमत काढायची आपल्याला. x बरोबर हे जे 600 आहे ते 600 आणि इथं x ला 5 गुणिले आहेत, तिकडे गेल्यानंतर पुन्हा भागिले होतील. भागायचे 600 ला 5 ने, 5 1 5, 5 1 5, खाली उरला 1, 5 गुणे 10 आणि 0 0 म्हणजे उत्तर आलं 120. x ची किंमत आली 120. 120 हा जो पर्याय क्रमांक 4 आहे, तर एकूण पाने आपण x मानली होती. म्हणजे या ठिकाणी 120 पाने या पुस्तकाची आहेत. या पुस्तकाचा 3/8 जो भाग आहे तो भाग जर वाचायचा झालेला असेल तर त्यानंतर 75 पाने उरली आहेत. आपण दुसरी एक पद्धत जी आहे त्या पद्धतीने पण पाहूया. आता या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे मी डायरेक्ट जो उत्तराचा पर्याय आहे तो उत्तराचा पर्याय घेऊन या ठिकाणी 120 या पुस्तकाची एकूण पाने 120 आपण एक एक पर्याय घेऊन उत्तर चेक करायचं आहे. तर आपण 120 हा पर्याय ज्यावेळेला घेतो त्यावेळेला 120 गुणिले 3/8 हे जर आपण सोडवलं तर 8 1 8, 8 1 8, खाली उरले 4, 40, 8 5 40, 15 त्रिक 45 म्हणजे 3/8 भाग पुस्तकाचा वाचला. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला 45 पाने वाचली आहेत. बाकीचे 75 पाने वाचायची शिल्लक राहिलेली आहेत. मग आता 45 आणि 75 120 होतात कधी पहा. 5 आणि 5 10 0 हातचाला 1, 7 आणि 4 11 आणि 12. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण 2 पद्धतीने सोडू शकतो. तुम्हाला जी सोपी वाटेल, जी योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता. आता हे पहा 200चा 7/25 बरोबर किती. आता हे सुद्धा फारसं अवघड नाही. दोनशे गुणिले 7/25. 25चा पाठ आहे. 25 1 25, 25 8 200, 8 गुणिले 7 7 8 56 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी 4850 या संख्येचे विस्तारित रूप असणारा योग्य पर्याय कोणता. आता हे तुम्हाला अगोदरच एक गणित अशा प्रकारचं झालेलं आहे. आपलं विस्तारित रूप काही फारसं अवघड नाही. याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं आपण जास्त वेळ न घालवता तरी फक्त पटकन सांगतो. या ठिकाणी 0 हे एकच स्थानी आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत 0 असणार आहे. 5 हे दशक स्थानी असल्यामुळे 5 ची स्थानिक किंमत 50. 8 हे शतक स्थानी असल्यामुळे 8 ची स्थानिक किंमत 800 आणि 4 हे हजार स्थानी असल्यामुळे 4 ची स्थानिक किंमत 4000. मग आता हे बेरीज स्वरूपात कोणत्या पर्यायामध्ये आहे तर मला वाटतं इथं 4000, इथं 800, इथं 50 आणि इथे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये ते बेरजेच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. नंतर पुढचं उदाहरण आहे 2 अंकी एकूण संख्या किती. आता 2 अंकी एकूण संख्या तुम्हाला सगळ्यांना अगदी तोंडपाठ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो साधी सोपी गोष्ट आहे. 1 ते 100 मध्ये ज्या संख्या आहेत त्याचं जर आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं किंवा त्या व्यवस्थित आपण अभ्यासल्या तर आपल्याला लगेच लक्षात येतं की पहा 1 ते 100 मध्ये एकूण 100 संख्या आहेत. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या 1 अंकी 9 संख्या आहेत आणि 100 ही शेवटची जी संख्या आहे ती 3 अंकी आहे. म्हणजे ह्या 1 अंकी 9 आणि 3 अंकी 100 तर हे 9 1 10 संख्या जर आपण 100 मधून वजा केल्या तर 90 संख्या राहतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ह्या 2 अंकी एकूण संख्या 90 आहे. त्यानंतर या ठिकाणी 4565 गुणिले 0 गुणिले 88. आता हे गणित तोंडी आहे. याच्यामध्ये काय आपल्याला सोडवण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला सर्वांना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर गुणाकार असेल त्या गुणाकारामध्ये
आपल्याला गुणाकारासाठी 2-3 संख्या देऊन गुणाकार वेगवेगळ्या ठिकाणी करायला सांगितलं असेल, म्हणजे वेगवेगळे संख्या देऊन. तर इतर त्या ठिकाणी कुठली क्रिया नसेल तर पहा, फक्त गुणाकारात जर शून्य जर आलेला असेल तर आपण पाहता 4565 गुणले शून्य, त्याचा गुणाकार शून्य येणार आहे, कारण कोणत्याही संख्येला शून्यने गुणले असता गुणाकार शून्य येतो, हे सगळ्यांना माहित आहे. मग इथे शून्य आला, मग शून्य गुणले 88, तिथे पण शून्यच येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आता या ठिकाणी पहा, 0.195 गुणिले 100 बरोबर किती. आता या ठिकाणी दशांश अपूर्णांक जे आहेत, या दशांश अपूर्णांकाचा जो गुणाकार असतो तो गुणाकार फारसा अवघड नसतो, परंतु तरी सुद्धा अशा काही काही गोष्टी आपण प्रत्यक्ष सोडून पाहिल्या की ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं काही कन्फ्युजन असेल तर ते दूर होत असतं. तर या ठिकाणी 0.195 आणि गुणिले 100. आता 1 वर 2 शून्य आहेत. तुम्हाला मागाशी सांगितलं मी की अशा प्रकारे असल्यानंतर दशांश चिन्ह थोड्या वेळ बाजूला ठेवा, ते नाहीच असं समजा, आणि आपण सरळ 195 गुणले 1 असा गुणाकार करून टाका. 195 गुणले 1 195, या एकावरचे 2 शून्य पुढे मांडा, हा गुणाकार झाला. आता दशांश चिन्ह फक्त द्यायचं बाकी आहे. आता या ठिकाणी दशांश चिन्ह उजवीकडून डावीकडे जात असताना किती घरानंतर आहे? 1 2 3. मग आपण 3 घरानंतर 1 2 3 इथे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचंय. तर अशा पद्धतीने 19 दशांश चिन्ह. आता या ठिकाणी पहा, पर्याय आपण पाहायचे आहेत. या ठिकाणी 19.5 हा पर्याय आहे. या ठिकाणी 2 शून्य जे आहेत, काही मुलांचा इथे गोंधळ होऊ शकतो. दशांश चिन्हानंतरचा एखादा अंक असेल तर त्या अंकाच्या पुढे कितीही शून्य द्या, त्या संख्येची किंमत बदलत नाही. इथे शून्य कितीही द्या किंवा देऊ नका, काही फरक पडत नाही. म्हणून असं जर उत्तर आलं तर मग आता आपलं उत्तर तर पर्यायच नाही, म्हणून गोंधळून जायचं नाही, गडबडून जायचं नाही. फक्त छोटे छोटे जे नियम आहेत ते फक्त आपण लक्षात ठेवायचे आहेत. मग हे 19.5 येऊ शकतं, 50 येऊ शकतं, 500 येऊ शकतं, पुढं 5000 किंवा असं किती शून्य आले तरी याची मूळ जी किंमत आहे 19.5 हेच त्याचं उत्तर आहे, किंवा ही त्याची मुख्य किंमत आहे. त्याच्या पुढे किती शून्य द्या अथवा देऊ नका, त्या संख्येच्या किमतीमध्ये काही फरक पडत नाही. आता यानंतर पुढचं जे उदाहरण आहे, आपल्याला पुढचं उदाहरण पाहायचं आहे. पहा, 75 मिनिटे म्हणजे किती तास. आता 75 मिनिटे म्हणजे किती तास, अगदी सोपं आहे, पण सोपं असलं तरी काही काही मुलांचा थोडासा गोंधळ या ठिकाणी होऊ शकतो आणि काही मुलं चुकू शकतात. तर पहा, 75 मिनिटे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हे जे 75 मिनिटे आहेत, या 75 मिनिटाचे आपल्याला तास करायचे आहेत. मग आता किती मिनिटांचा एक तास असतो, तर 60 मिनिटांचा एक तास असतो. मग आपण 60 मिनिटाच्या मधून एक तास म्हणजे 60 मिनिटे आपण वजा करूया अगोदर. पहा, या ठिकाणी 5 उरले आणि इथे 1 उरला, म्हणजे आता 1 तास आणि 15 मिनिटे हे झालं उत्तर. आता पर्याय पाहिला की 1.15 हे उत्तर पाहिल्याबरोबर काही मुलं लगेच याला बरोबर करून टाकतात, परंतु इथेच आपला खरा गोंधळ होतो, इथेच आपण खरी चूक करतो, गफलत होते. तर असं न करता आता 1 तास आणि 15 मिनिटे म्हणजे काय हे आपल्याला नीट अगोदर माहित असलं पाहिजे. 1 तास आणि 15 मिनिटं म्हणजे 1 तास पूर्ण आहे आणि 15 मिनिटे म्हणजे पाव तास आहे, ठीक आहे. मग 1 तास आणि पाव तास मिळून किती होतात, तर तो सव्वा तास होतो. मग सव्वा तास लिहिताना दशांश अपूर्णांकाचा म्हणजे दशांश चिन्हाचा वापर करून जो सव्वा तास लिहितो आपण, तो असा लिहितो, हा सव्वा तास असतो. म्हणजे इथं उत्तरात जर आपल्याला 1.15 किंवा 1.5 असं जर आलं तर मुलं लगेच गोंधळून काय करतात, पटकन हे उत्तर लिहितात, परंतु हे उत्तर चूक आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. $350 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. 350 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. आता आपल्याला सेंटीमीटरचे मीटर करायचे आहे. तुम्हाला हे माहित आहे 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. म्हणजे आता या ठिकाणी 300 चे किती मीटर झाले, 300 सेंटीमीटर
बरोबर 3 मीटर आणि वरचे 50 सेंटीमीटर बरोबर हा अर्धा असतो का. ठीक आहे. आता 300 सेंटीमीटरचे 3 मीटर आणि 50 सेंटीमीटरचा अर्धा मीटर असतो. अर्धा मीटर आपण कसं म्हणतो, अशा पद्धतीने मांडतो. म्हणजे या ठिकाणी 3ची आणि 0.5ची जर बेरीज केली तर 3.5 येते. म्हणजे 3.5 या ठिकाणी हा जो पर्याय आहे हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे 350 सेंटीमीटरचे मीटर जर केले तर ते 3.5 म्हणजे 3.5 मीटर होते. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आयत 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 अशा 3 आकृत्या प्रमाणे दिलेल्या आहेत. नंतर वजाचं चिन्ह आहे. नंतर इथं गोल गोल, आता इथं शून्य दिले परंतु गोल 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 असं आहे आणि खाली त्रिकोण त्रिकोण असं आहे. आणि असं विचारलंय तर शून्याच्या जागी किंवा त्या गोलच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आता या ठिकाणी आपल्याला कोणते अंक येतील हे पाहायचं. हा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फक्त शून्याच्या जागी किंवा गोलच्या जागी कोणते अंक येतील असं चुकून या ठिकाणी फक्त असं झालेलं आहे. तर या ठिकाणी हा पहिला जो आयत आहे हा गोल आणि त्रिकोण याच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील असं दिलेले का. तर ही प्रिंट मिस्टेक थोडी झाली होती म्हणून कदाचित उत्तर आपलं चुकलं असतं. तर आता पहा या ठिकाणी आपल्याला अनुक्रमे कोणते अंक टाकायचे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फार सगळ्या क्रिया करत बसायच्या नाहीत. आपण फक्त एकच स्थानची जर वजाबाकी केली तिथंच आपलं उत्तर येत असेल तर ठीक, नाही तर पुढे चालत चालायचंय म्हणजे पुढे जायचंय. त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. आता सुरुवातीला 7, 3 आणि 5 इथे 7 टाकले, इथे 3 घेतले आणि इथे 5 येतात का. 7 मधून 3 काढले तर 5 बाकी उरत नाही, म्हणजे पहिला पर्याय चूक आहे. दुसरा पर्याय इथे 9 घेतले, इथे 4 घेतले आणि खाली 5 उरतात का, तर 9 मधून 4 गेले खाली 5 उरतात, म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 बरोबर येतो. बाकीचे पर्याय आपल्याला पाहण्याची सुद्धा गरज नाही, किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर बाकीचे पर्याय सुद्धा तपासून यावेळेला पाहायचे असतात. आता या ठिकाणी तिसरा पर्याय जर घेतला, वर 9 घेतले, 9तून 7 गेले तर खाली 3 उरत नाही, म्हणजे समान अंक उरला पाहिजे ना. नंतर 4 मधून 1 काढला, 8 मधून 1 काढला तर 7 उरतात, परंतु इथं 0 दिलाय, म्हणजे हे बाकीचे पर्याय सगळे चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न पहा. शाळेला शुक्रवार दिनांक 2 मे 2025 पासून 32 दिवसांची सुट्टी लागल्यास सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल. आता असे जे प्रश्न असतात हे प्रश्न थोडेसे विचार करायला लावणारे असतात. आपण एकदम शांत डोक्याने प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. शाळेला सुट्टी कधी लागली, तर शुक्रवार दिनांक 2 मे पासून. म्हणजे महिना कोणता आहे, तर महिना आहे मे. आता मे महिना म्हटल्यानंतर त्याचे दिवस असतात 31. ही गोष्ट सगळ्यांनी पहिली क्लिअर करून घ्यायची. त्यानंतर आता सुट्टी कधीपासून लागली, तर 2 मे पासून लागली. 2 मे, आता सुट्टी 2 मे ला लागली म्हटल्यानंतर 1 मे ला शाळा होती. म्हणजे मे महिन्याचा जर विचार केला तर 1 दिवस शाळा होती. मे महिन्याचा जर विचार केला तर 1 दिवस शाळा होती. मग 1 दिवस त्यातून वजा झाला, एकूण 31 दिवस आहेत. मग 31 मधून आपण 1 दिवस पहिला 1 मे चा वजा केला. मग आता मे महिन्याची सुट्टी किती झाली, 30 दिवस. आता आपल्याला 32 दिवस काढायचे. आपले 30 दिवस तर झाले ऑलरेडी, आता फक्त राहिले 2. आता मे नंतर कोणता महिना असतो, मे नंतर असतो जून. मग जून मध्ये 2 दिवस झाले 32 दिवस. मग आता जून मध्ये 2 दिवस कोणते, 1 जून आणि 2 जून, 1 जून आणि 2 जून. आता 32 दिवस झाले, म्हणजे
याचा अर्थ आपली शाळा सुरू होणार आहे 3 जूनला. आणि मग शाळा कोणत्या वारी सुरू होईल, म्हणजे 3 जूनला कोणता वार असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, दिनदर्शिका हा घटक शिकवत असताना मी तो घटक स्वतः मागच्या वेळेला घेतला होता, मागच्या एका तास शिकायला. तर त्यावेळेला तुम्हाला एक नियम सांगितला होता, जर एखादा 31 दिवसांचा महिना असेल आणि त्या महिन्यामध्ये एखादी जी तारीख आहे त्या तारखेचा जो वार असतो तो त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 3 दिवसांनी पुढे जात असतो. जर 30 दिवसांचा महिना असेल तर एखाद्या तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जात असतो. आणि 29 दिवसांचा महिना असेल तर एखाद्या तारखेचा वार त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 1 दिवसांनी पुढे जात असतो. आता या ठिकाणी मे महिना हा 31 दिवसांचा आहे, म्हणजे शुक्रवार, मे महिन्यामध्ये जर शुक्रवार होता 2 तारखेला, तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 2 जूनला 3 वार पुढे जाणार आहे. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार आणि सोमवार, म्हणजे 2 जूनला काय असणार आहे, सोमवार असणार आहे. आणि आपली शाळा 3 जूनला सुरू होणार आहे, म्हणजेच मंगळवारी 3 जूनला मंगळवार असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 जूनला मंगळवार, पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी बरोबर असणार. अशा पद्धतीने काही उदाहरणामध्ये जर आपण असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या जर लक्षात ठेवल्या, छोट्या छोट्या ट्रिक्स माहीत करून घेतल्या आणि त्या जर थोड्या लक्षात ठेवल्या, तर आपल्याला फारसा असं मोजत बसायची वेळ येत नाही आणि आपला वेळ त्या ठिकाणी वाचतो. आता या ठिकाणी पहा, पुढचं उदाहरण आहे, समीरकडे 2000 रुपयांच्या काही नोटा आहेत, त्याची एकूण किंमत पुढीलपैकी कोणती असू शकते. तर आता हे उदाहरण अगदी सोपं आहे. 2000 म्हटल्यानंतर 2 वर किती शून्य आहेत, 2 वर 3 शून्य आहेत, तर त्या पट्टीमध्येच त्या नोटांची किंमत असू शकते. म्हणजे ज्या संख्येवर 3 शून्य आहेत तर ते उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे 36,000 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. याला काही आकडेमोड वगैरे करण्याची आवश्यकता नाही, ही साधी गोष्ट आहे. बाकीच्या संख्येवर 2-2 शून्य आहेत, त्याच्यामुळे त्या 2000 नोटांची किंमत होऊ शकत नाही, फक्त 36,000 ही होऊ शकते. आता पुढचं उदाहरण पहा, 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1.5 मीटर म्हणजे किती, तर 150. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. जे सोपे उदाहरण आहेत त्या उदाहरणामध्ये आपण वेळ न घालवता लगेच आपण काय करणार आहोत, पुढे जाणार आहोत. आता पहा, या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे, 4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल. आता या ठिकाणी आपल्याला फक्त समजा 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागलं तर किती फरक पडेल, मग 4 ने भागायचं, 3 ने भागायचं आणि दोन्हीतला फरक काढण्यासाठी वजाबाकी करायची. साधी सोपी गोष्ट आहे. पहा, 4884 भागिले 4 आणि 4884 भागिले 3 ते 2 भागाकार करायचे. येणाऱ्या मोठ्या भागाकारातून लहान भागाकार वजा करायचा, म्हणजे कितीचा फरक पडतो हे लगेच निघणार आहे. 4 1 4, 0 वरून घेतले 8, 4 2 8, 0 वरून घेतले 8, 4 2 8 आणि 4 1 4. नंतर 3 1 3, 1 उरला 18 झाले, 3 सख 18, नंतर वरून 8 घेतले, 3 2 6, 2 उरले आणि 3 8 24. या ठिकाणी पहा, 1221 आणि 1628, मोठी संख्या वरती घ्या. 1628 वजा 1221 वजाबाकी करा. इथे 7 उरले, इथं 0 उरले, इथे 4 उरले आणि इथं 0 उरलं, म्हणजे 407चा फरक या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करून अगदी सहज काढता येऊ शकतो. आता या ठिकाणी पहा, 6 भागिले 6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6 चे सोपे रूप कोणते. आता या ठिकाणी ही पदावली आहे, तुम्हाला पदावलीचे सर्वांना नियम पण माहित असतील. पदावली सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पदावलीमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या ज्या 4 क्रिया असतात, तर याचा साधा आणि सोपा नियम आहे. पदावली सोडत असताना डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकार किंवा भागाकार यापैकी जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर करा, नंतर मग ती त्या दोन्हीपैकी जी राहिलेली आहे ती नंतर करा. नंतर मग बेरीज आणि वजाबाकी याच्यामध्ये सुद्धा डावीकडून उजवीकडे जाताना जी अगोदर क्रिया असेल ती अगोदर करा आणि राहिलेली नंतर करा. आता या ठिकाणी ही पदावली सोडत असताना
या ठिकाणी आपल्याला दिसते की सुरुवातीला 6/6 हा भागाकार आहे आणि नंतर गुणाकार पण आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला अगोदर, या दोन क्रिया आपल्याला अगोदर करून घ्याव्या लागतील. नंतर मग बेरीज आणि वजाबाकी करावं लागेल. पदावलीचे विद्यार्थी मित्रांनो, फक्त या नियमानुसार जर आपण हे उदाहरण सोडवलं नाही तर निश्चितपणे आपलं उत्तर चुकतं. म्हणून आपण फक्त नियम सगळ्यांनी पदावलीचे लक्षात ठेवा. नियमानुसार जर पदावली सोडवली तर आपलं गणित कधीही चुकत नाही. आता 6/6 भागाकार 1 येतो, अधिक 6 × 6 36 आणि वजा 6. भागाकार आणि गुणाकार या दोन क्रिया आपण अगोदर करून घेतल्या. आता बेरीज आणि वजाबाकी राहिली. मी सांगितल्याप्रमाणे अर्थातच डावीकडून उजवीकडे जाताना अगोदर बेरीज आहे. 36 + 1 37 आणि हे वजा 6 बरोबर 31 उत्तर या ठिकाणी येत आहे. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने कोणतीही पदावली असू द्या, फक्त नियम जे आहेत त्या नियमानुसार जर आपण ते उदाहरण सोडवलं तर आपल्याला उत्तर काढणं अवघड नाही आणि अगदी कमी वेळेमध्ये अचूक उत्तर आपण काढू शकतो. यानंतर पुढे आहे 36 या संख्येचे एकूण विभाजक किती. 36 या संख्येचे एकूण विभाजक काढायचे आहे. आता 36 ही संख्या जी आहे, आता विभाजक म्हणजे काय, आता हे सगळे घटक अगोदर शिकून झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारीक सारीक सांगत बसणार नाही. अगदी शॉर्ट मध्ये पटकन सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं या एका तासामध्ये होणं गरजेचं आहे. 36 चे विभाजक काढताना विभाजक म्हणजे काय, की या संख्येला, ही संख्या ज्याच्या पटीत आहे किंवा ज्याच्या पाड्यात आहे ते अंक किंवा त्या संख्या म्हणजे त्याचे विभाजक असतात. आता या ठिकाणी पहा, आपण जर 36 चे विभाजक जर पाहिले तर आपण पहा 1 × 36 अशा पद्धतीने आपण काढून पटकन मोकळं होऊया. नंतर 2 × 18 × 2 = 36 म्हणजे 18. 3 × 12 = 36 म्हणजे तिथे 3 × 12. नंतर 4 × 9 = 36 म्हणजे 4 × 9. नंतर 6 × 5, 5च्या पटीत काय 36 नाही आहेत, म्हणजे 6 × 6, 6 6 36 इथपर्यंत आलं. याच्या पुढे काय आपण जाऊ शकत नाही. आता या ठिकाणी विभाजक पहा, 1 2 3 4 6. आता हा 6 दोनदा आला, एकदाच घ्यायचा आपल्याला. 9 12 18 आणि 36. काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी 36 या संख्येचे एकूण विभाजक 9 आहे. याला आणखी एक पद्धत आहे, ती पण लगेच सांगतो मी. 36 ला आपल्याला एकूण विभाजक काढताना या ठिकाणी पहा, अशा पद्धतीने आपण अवयव अगोदर पाडून घ्यायचे आहेत. 2 18 2 = 36, 2 9 3 3 3 1 3. या ठिकाणी अवयव अशा पद्धतीने पाडले. आता हे पहा, हे लिहून घ्या. 2 × 2 × 3 × 3. आता या ठिकाणी 2 × 2 2 चा वर्ग गुणिले 3 × 3 3 चा वर्ग, 2 चा वर्ग आणि 3 चा वर्ग. त्या वर्गांचा फक्त काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे वर्ग आलेले आहेत त्या वर्गांचे फक्त एक घर पुढचं घ्यायचं आहे. हा एक नियम आहे. म्हणजे 2च्या पुढचं घर 3 आणि ह्या 2च्या पुढचं घर 3. 3 त्रिक 9 म्हणजे एकूण त्याचे विभाजक आहे. हे विभाजक म्हणजे एखादी मोठी संख्या असेल तर त्याचे विभाजक आपल्याला आपण अगोदरच्या पद्धतीने जे काढले ते जर काढणं आपल्याला जर अवघड जात असेल तर ह्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण या एखाद्या संख्येचे एकूण विभाजक काढू शकतो. खालीलपैकी समूळ संख्येची जोडी कोणती. आता या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. समूळ संख्येची जोडी विचारली आहे. समूळ संख्या काय, समूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहित असणं आवश्यक आहे. ज्या दोन संख्येमध्ये एक सामायिक विभाजक असतो त्या संख्येची जोडी म्हणजे ती समूळ संख्येची जोडी असते. म्हणजे त्यांचा फक्त एकमेव सामायिक विभाजक असला पाहिजे. आता या ठिकाणी पहा, पहिला आहे 12 आणि 15. यांचे आपण विभाजक जर पाडले तर पहा, आता 12 1 ने भाग जातो,
ओके, या ठिकाणी राष्ट्रगीत चालू झालं होतं, त्यामुळे आपण थोडंसं थांबलो होतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 12 आणि 15 आपल्याला याचे अवयव किंवा विभाजक पाहायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, 12ला 1 ने भाग जातो म्हणजे हा एक विभाजक आहे. समसंख्या असल्यामुळे 2 ने भाग जातो. 2 आणि 1 3, 3च्या पटीत असल्यामुळे 3 ने भाग जातो. 4 ने भाग जातो. 5 ने काही जात नाही. 6 ने भाग जातो आणि डायरेक्ट 12 ने भाग जातो. यानंतर 15चे विभाजक 1 ने भाग जातो. 2 ने जात नाही कारण ती समसंख्या नाही. त्यानंतर 3 ने भाग, 5 आणि 1 6, 3च्या पटीत त्यांची बेरीज, त्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल तर त्याला 3 ने भाग जात असतो, म्हणून 3 ने भाग जातो. नंतर एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो आणि 15 ने भाग जातो. आता या ठिकाणी आपल्याला सामायिक विभाजक काढायचे आहेत. या ठिकाणी पहा, 1 आणि 1, नंतर 3 3, म्हणजे या ठिकाणी 1 हा एकमेव सामाजिक विभाजक नसून या ठिकाणी 1 आणि 3 हे सामायिक विभाजक या पहिल्या पर्यायातले आलेले आहेत. त्याच्यामुळे हा पर्याय काही उत्तराचा बरोबर होऊ शकत नाही. नंतर आपण आता पाहणार आहोत पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया. पर्याय क्रमांक 2 आहे 17 आणि 9. आता 17 ही मूळ संख्या आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे तिचा 1 आणि 17 हे दोनच विभाजक होत असतात. नंतर 9ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि 9 ने भाग जातो. आता या ठिकाणी पहा, सामायिक विभाजक जर पाहिला तर या ठिकाणी एक दोन्ही संख्येत मग फक्त 1 हा एकमेव सामायिक विभाजक निघालेला असल्यामुळे या ठिकाणी सहमूळ संख्येची जोडी पर्याय क्रमांक 2 17 आणि 9 हे उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढील उदाहरण पाहता. 5 अंश छेद इथे स्टार दिलाय, अधिक 3 अंश छेद स्टार दिलाय आणि बरोबर 1. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता हे उदाहरण फारसं काही अवघड नाही. पहा, या ठिकाणी बेरजेची क्रिया आहे. पर्यायात 1 नंबरला 8 आहे. जर आपण स्टारच्या जागेवर 8 घेऊन पाहिले, यांची जर आपण बेरीज केली तर छेद समान असल्यामुळे 8 जसं तसे आले. अंशाची बेरीज 8, 8 1 8 आणि 8 1 8. ज्या वेळेला अंश छेद 1 असतो त्याचा अर्थ त्याची किंमत 1 असते. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपण स्टारच्या जागेवर 8 घेऊन पाहिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हे काही फारसं अवघड उदाहरण नाही, सोपं उदाहरण आहे. सोबतच्या आकृतीचा छायांकित भाग किती आहे? आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, हे गणित तुम्ही सोडवलेलं असेल. त्या आकृतीचा जो छायांकित भाग आहे, ही आकृती पूर्ण या ठिकाणी आलेली नाही. पहा, ही अशी आकृती आहे. अशा प्रकारची आकृती आहे. आता या ठिकाणी असं विचारले, सोबतच्या आकृतीचा छायांकित भाग किती आहे? आता समान जर आपण त्या आकृतीचे समान भाग केलेले पाहिले तर ते 9 आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेवढे समान भाग असतात तो छेद असतो, म्हणजे छेदात 9 आले. आणि जेवढे भाग छायांकित म्हणजे रंगवलेले असतात 1 2 3 आणि 4, तर 4 हे भाग अंशामध्ये लिहायचे असतात, म्हणजे 4 अंश छेद 9 पर्याय क्रमांक 1. आता पुढचं उदाहरण पहा. 30 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी
कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? अशा प्रकारचं उदाहरण ज्यावेळेला येतं ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आपण थोडीशी छोटीशी चूक करतो. आपण काय करतो, 5 ठिकाणी कापायची ती तार म्हटल्यानंतर आपण लगेच 5 आणि 30 ला भागतो. परंतु तसं न करता आपण अगोदर 5 ठिकाणी ती तार कापल्यानंतर, आता एक ठिकाणी कापली एखादी दोरी किंवा तार तर तिचे 2 भाग होतात, 2 ठिकाणी कापली तर 3 होतात. तसं 5 ठिकाणी जर कापली तर एक भाग त्याचा जास्त होणार आहे. म्हणजे 5 ठिकाणी एखादी तार जर कापली तर तिचे तुकडे 6 होणार आहे. मग आता 30 मीटरची आहे ती, आपल्याला 30 मीटरला काय करावं लागणार आहे, 6 ने भागायचं. 30 भागिले 6, 6 एक 6, 6 पंचे 30, म्हणजे या ठिकाणी 5 मीटर लांबीचे समान लांबीचे तुकडे 5-5 मीटरचे त्या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी आपली कधी कधी चूक होऊ शकते. पण नंतर पुढचं उदाहरण आहे 3/7, 11/7 आणि 5/7. आता हे काही फारसं अवघड नाही, पटकन सांगतो मी. छेद समान आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला छेदामध्ये काय करावं लागणार आहे, 7 घ्यावे लागणार आहेत. छेद समान असल्यामुळे आपण छेदात 7 घेतले आणि 11 आणि 3 14, 14 आणि 5 19, 19/7. आता 19/7 या ठिकाणी डबल पर्याय आला नाही, 19/7 पण आले ना. याला जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर केलं तर पहा, 19 ला आपण 7 ने भागलं, 7 2 14, 9 मधून 4 गेले 5 आणि 1 गेला 0. म्हणजे आता पहा, जो भागाकार असतो तो पूर्णांक असतो आणि बाकी जी असते ती अंशात मांडायची असते आणि जो ज्याने भागले तो छेदात. या ठिकाणी इथे मला असं वाटतं की प्रिंट करताना काहीतरी चूक झाली असावी. इथं आहे प्रश्न 62. या ठिकाणी प्रिंट करण्यात चूक झाली, त्याच्यामुळे आपल्याला 2 पर्याय दिसत आहेत. पहा, तर या ठिकाणी पहा, पहिला पर्याय 14/7 या ठिकाणी, इथे 14/7 आहे, तो प्रिंट करताना चुकलाय. त्यामुळे हे उत्तर काय येणार नाही, कारण आपल्याला इथे लगेच असल्यानंतर मुलं लगेच हे उत्तर, म्हणजे आता ते नाहीच, तसं प्रिंट मिस्टेक थोडीशी झाली असल्यामुळे या ठिकाणी हे उत्तर अशा पद्धतीने येते. तर पूर्णांक आता या ठिकाणी हे उत्तर पहिला पर्याय 14/7 हा दिलेला असणार आहे, म्हणजे दिलेला आहे. आणि मग आपण ज्यावेळेला 19/7 हे उत्तर काढतो त्यावेळेला आपल्या पर्यायामध्ये कुठेही ते दिसत नाही. मग अशा वेळेला आपण काय करायचं, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना आपण अंशाला छेदाने भागायचं आणि जो भागाकार येईल तो भागाकार झाल्यानंतर पुढची जी मांडणी आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची, तर जो भागाकार आला तो असतो पूर्णांक, जी बाकी असते तो असतो अंश आणि ज्याने भागलाय जो भाजक असतो तो असतो छेद. हे फक्त आपल्या व्यवस्थित लक्षात राहू द्या, म्हणजे आपल्याला आपलं चुकणार नाही. आता या ठिकाणी पहा, 1 ग्रोस अधिक 3 दस्ते बरोबर किती कागद. आता तुम्हाला हे ग्रोस, दस्ते, डझन हे सगळं माहित आहे, तुमचं हे सगळं पाठ असणार आहे. आता 1 ग्रोस म्हणजे 12 डझन आणि 12 डझन म्हणजे 144 कागद असतात. पहा, आणि नंतर 3 दस्ते, 1 दस्ता म्हणजे 24 कागद असतात आणि 3 दस्ते म्हणजे 24 ते 72. या ठिकाणी 4 आणि 2 6 हे 11, चाल 216, 216 पर्याय क्रमांक 2. जे सोपे उदाहरण आहेत त्यांना आपण जास्त वेळ घालवणार नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बरीच धावपळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही आपली बरीचशी उदाहरणं सोडवायची राहून गेलेली आहेत. जितकं आपल्याला फास्ट घेता येईल तेवढा फास्ट घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला, कारण जेणेकरून जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला समजावेत आणि सोपे उदाहरण आपण अगदी पटकन घेऊन पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या ठिकाणी आपलं सगळं काही होऊ शकलं नाही. असो, आपले प्रयत्न करणं काम होतं, आपण जेवढे शक्य होतील तेवढे प्रयत्न केले आहेत. या ठिकाणी मिशन आरंभ आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा हा जो अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगला असा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आज आपला जो तालुका आहे पाथर्डी तालुका, या तालुक्याचा आजचा सेकंड लास्ट दिवस आहे आणि उद्या आपला समारोप होणार आहे, नंतर मग पुढील तालुका होईलच. असो,
तर या ठिकाणी या उपक्रमात ताशिका घेण्याची जी संधी मिळाली, या कार्यक्रमाचा जो भाग होता आला, तर त्याबद्दल मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांचे, विशेषतः आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय शिवाजीराव कराड साहेब, त्याचप्रमाणे नोडल अधिकारी आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय रामनाथजी कराड साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी तंत्र सहाय्य करणारे अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व सन्माननीय सन्माननीय रामकिसनजी वाघ सर आणि सन्माननीय घोगरे सर, या सर्वांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.